विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित या विषयात संख्या रेषा हा एक घटक आपल्याला आहे, त्यावर आधारित असलेला स्वाध्याय 5.2 आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4°7 आहे। बिंदू P व बिंदू Q मधील अंतर 9°7 आहे, तर Q चा निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा। 2018 या वर्षी आलेल्या परीक्षेमधील हा प्रश्न आहे। आपण हा प्रश्न सोडवूया। संख्या रेषेवर P बिंदू आहे, त्याचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 4°7। हा P बिंदूचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे आणि P पासून Q बिंदू मधील अंतर जे आहे ते दिलेलं आहे 9°7। 9°7 असा अंतर दिलेला आहे। तर Q चा निर्देशक आपल्याला विचारलेला आहे। आपल्याला ठाऊक आहे दोन बिंदूंमधील जे निर्देशक असतात त्यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला त्यांच्यातील अंतर मिळत असतं। तर पहिल्यांदा आपण एक संख्या रेषा काढूया काल्पनिक। याच्यावर हा समजा P बिंदू आहे आणि याचे जे निर्देशक आहेत तो आहे 4°7। आता Q बिंदू उजव्या किंवा डाव्या दोन्ही बाजूला असू शकतो। दोन्ही शक्यता आपण लक्षात घेऊन आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत। सुरुवातीला आपण डावी बाजू बघूया। जर डाव्या बाजूला Q हा निर्देशक असेल आणि हे अंतर आहे 9°7, तर P च्या निर्देशकातून Q चा निर्देशक जर वजा केला तर आपल्याला 9°7 मिळतील आणि Q चा निर्देशक आपण x मानूया, म्हणजे आपल्याला एक समीकरण मिळेल। ते समीकरण लिहून घेऊया। 4°7 वजा x बरोबर 9°7 असं समीकरण मिळेल। हे समीकरण सोडवले की आपल्याला x ची किंमत म्हणजेच Q चा निर्देशक मिळेल। आता समीकरण सोडवूया। 4°7 तसाच लिहूया, वजा इथे छेदामध्ये आपल्याला 7 आणावा लागेल, त्यासाठी या x ला सुद्धा 7 ने गुणावं लागेल, म्हणजे इथे येईल 7x/7 बरोबर 9°7। आता छेद समान झाल्यामुळे वजाबाकी होईल। 4 वजा 7x/7 बरोबर 9°7। समीकरणाच्या दोन्ही बाजूला छेद 7 आहे। दोन्ही बाजूंना जर आपण 7 ने गुणलं तर हे छेद निघून जाईल। आपल्याला समीकरण उरेल 4 वजा 7x बरोबर 9। अशा प्रकारे समीकरण उरलं। हे समीकरण पुढे सोडूया। वजा 7x बरोबर 9, हा 4 इकडे पाठवल्यावर वजा 4 होईल, इकडे अधिक 4 होता, ही वजाबाकी येते 5। त्यानंतर आपल्याला उत्तर पुढे समीकरण मिळेल वजा 7x बरोबर 5। आता इथे इकडचं वजा चिन्ह घालवण्यासाठी दोन्ही बाजूला आपण वजा 1 ने गुणूया, म्हणजे इकडे उत्तर येईल 7x बरोबर वजा 5। आता फक्त आपल्याला हा 7 इकडे पाठवायचा आहे। x बरोबर वजा 5, हा 7 छेदामध्ये जाईल, वजा 5°7 हा निर्देशक मिळालेला आहे आपल्याला। आता या ठिकाणी आपण x हा Q चा निर्देशक मानला होता आणि Q हा P च्या डावीकडे आहे असं गृहीत धरलं होतं। आता दुसरी एक शक्यता आहे की Q हा बिंदू P च्या उजवीकडे असेल, तर आता आपण x निर्देशक इकडचा मानूया। आता या ठिकाणी इथे सुद्धा अंतर 9°7 आहे, तर इथे x हा उजवीकडे आलेला आहे संख्या रेषेवर आणि P चा निर्देशक हा 4°7 डावीकडे आलेला आहे, त्यामुळे इथे x वजा 4°7 ही किंमत 9°7 येणार आहे। हे समीकरण वापरूया, म्हणजे इकडचा निर्देशक मिळेल। आता समीकरण होईल x वजा 4°7 बरोबर 9°7। अशा पद्धतीने नवीन समीकरण मिळेल। हे समीकरण पुढे सोडवूया। आता इथे छेद 7 आणण्यासाठी x ला सुद्धा 7 ने गुणावं लागेल, तेव्हा 7x/7 वजा 4°7 बरोबर 9°7 असं येईल। छेद समान झाले त्यामुळे वजाबाकी येईल। 7x वजा 4/7 बरोबर 9°7। समीकरणाच्या दोन्ही बाजूला छेद 7 आलेला आहे। दोन्ही बाजूला आपण 7 ने गुणलं तर हा छेद निघून जाईल। आपल्याकडे समीकरण उरेल 7x वजा
4 बरोबर 9, 7x बरोबर 9 अधिक 4 होईल, जो इकडे वजा 4 आहे तो इकडे गेल्यावर अधिक 4 होईल, 9 अधिक 4 होतात 13. आपल्याकडे उरलेले आहे 7x बरोबर 13. मग x बरोबर येईल 13°7. हा दुसरा निर्देशक मिळाला. म्हणजे Q बिंदू डावीकडे असेल तर आपण निर्देशक काढला आणि Q बिंदू उजवीकडे असेल तरी आपण निर्देशक काढला. आपल्याला दोन निर्देशक मिळालेले आहेत, ऋण 5°7 आणि 13°7. आता हे पर्यायामध्ये बघूया. ऋण 5°7 पर्याय क्रमांक 4 आहे आणि 13°4 पर्याय क्रमांक 1 आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे होते, ते आपण निवडलेले आहेत. यानंतर प्रश्न 2 पाहूया. एका संख्यारेषेवरील ए या बिंदूचा निर्देशक 5 आहे, ए बी हे अंतर 2 आहे, तर बीचा निर्देशक किती? इथे सुद्धा आपल्याला एक संख्यारेषेवर आधारित निर्देशक काढण्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. एक संख्यारेषा आहे, त्याच्यावर एचा निर्देशक 5 आहे. आपण एक संख्यारेषा काढूया काल्पनिक. इथे ए बिंदू घेऊया आणि याचा निर्देशक आहे 5 आणि प्रश्न विचारला आहे ए बी हे अंतर 2 आहे, तर बीचा निर्देशक किती येईल? आता बी एच्या दोन्ही बाजूला असू शकतो, इकडेही असू शकतो आणि इकडेही असू शकतो आणि अंतर आपल्याला दिलेलं आहे 2 एकक असं अंतर दिलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता या दोन्ही शक्यता लक्षात घेतल्या तर 5 पासून 2 एकक अंतरावर उजवीकडे म्हणजे 6 आणि 7, 5त 2 मिळवावे लागतील, बीचा निर्देशक 7 येईल. आणि 5च्या जर डावीकडे बी असेल 2 एकक अंतरावर तर यातून 2 कमी करावे लागतील, इकडे 3 येईल. म्हणजे 3 आणि 7 हे बीचे संभाव्य निर्देशक आहेत. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 2 आहे 7 आणि पर्याय क्रमांक 3 आहे 3. त्यामुळे 2 व 3 हे या प्रश्नाचे अचूक पर्याय होतील. यानंतर प्रश्न 3 पाहूया. प्रश्न 3 मध्ये आपल्याला एक संख्यारेषा दिलेली आहे. दिलेल्या संख्यारेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते लिहा. इथे 0 बिंदू आहे आणि इथून आपल्याला वेगवेगळे भाग करून काही ठिकाणी निर्देशक दिलेले आहे आणि इथे के हा बिंदू दिलेला आहे. आता इथून 0 ते -1 हा 1 एकक आहे. 1 एककाचे भाग किती केले आहेत ते पाहूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 1 एककाचे 15 भाग केलेले आहेत. 1 एककाचे 3 ठळक भाग सुद्धा केलेले आहेत. इथे ऋण 1°3 केलेला आहे, इथे ऋण 2°3 केलेला आहे आणि इथे ऋण 1 केलेला आहे. इथे व्यवस्थित समजून घ्या. आता हे जे 15 भाग केलेले आहेत 0 ते -1 या एककाचे, त्यातला 1 2 3 4 5 हा 5 क्रमांकाचा बिंदू आहे. हा जो 5 क्रमांकाचा बिंदू आहे त्याचे निर्देशक येतील, एकूण 15 भाग केलेले आहेत, त्यामुळे 5°15 असा त्याचा निर्देशक येईल. 0च्या डाव्या बाजूला असल्यामुळे आपण ऋण चिन्ह देणार आहोत. आता ऋण 5°15 हा याचा निर्देशक आला, परंतु इथे ऋण 1°3 लिहिलेलं आहे, तर त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. ऋण 1°3 आणि ऋण 5°15 हे समानच आहे. जर आपण इथे भाग दिला 5 एके 5, 5 त्रिक 15 म्हणजेच ऋण 1°3 असे आलेले आहेत. तेव्हा हा ऋण 1°3 म्हणजेच ऋण 5°15 आहे. त्याचप्रमाणे इथे ऋण 2°3 आहे. इथे हा इथून 1 2 3 4 असं मोजलं तर हा 10वा बिंदू येतो. हा ऋण 2°3 म्हणजेच ऋण 10°15 आहे आणि त्याला भाग दिल्यावर आपल्याला 2°3 मिळतील. हा ऋण 1 म्हणजेच ऋण 15°15 आहे. अशा पद्धतीने ही मांडणी केलेली आहे. आता आपल्याला के या बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. इथे एकूण भाग आपण बघूया. इथपर्यंत 15 भाग आहेत, त्यानंतर 16 17 18 19 20 आणि 21 भाग. 21 भाग के पर्यंत होतात आणि एका एककाचे 15 भाग केलेले आहेत. त्यामुळे के या बिंदूचे जे निर्देशक आहेत ते होतील 21°15 आणि तो 0च्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळे ऋण 21°15 त्याचा निर्देशक होईल. परंतु इथे आपल्याला दशांश चिन्हामध्ये उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे याला आपल्याला सोपं रूप द्यावं लागेल. तर सोपं रूप जर आपण दिलं तर आपल्याला मिळेल, इथे दोघांना 3ने भाग जातो, तेव्हा 3 7 21 आणि 3 5 15 म्हणजे ऋण 7°5 आपल्याला मिळालेले आहेत.
ऋण 7/5 या पर्यायांमध्ये कुठेही नाही. पुढे सोपं रूप देऊया. आपण 7ला 5ने भागूया. 5 एके 5. 7मधून 5 गेले, राहिले 2. इथे दशांश चिन्ह घेऊया. इथे 0 येईल. मग 5 चोक 20. 20मधून 20 गेले 0, म्हणजे 1.4 असं उत्तर आलेलं आहे. आणि इथे ऋण चिन्ह असल्यामुळे आपण ऋण 1.4 अशा पद्धतीने उत्तर लिहिणार आहोत. तेव्हा के या बिंदूचा जो निर्देशक आहे तो आपल्याला मिळाला ऋण 1.4. इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे ऋण 1.4. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न 4 पाहूया. प्रश्न 4 मध्ये आपल्याला ABCD असे बिंदू दिलेले आहेत. त्यापैकी C बिंदूचा निर्देशक दिलेला आहे 9°7 आणि D नंतर एक बिंदू दिलेला आहे, त्याचे निर्देशक दिलेले आहेत 2. आता आपण प्रश्न पाहूया. वरील संख्या रेषेचे निरीक्षण करून लेंथ BD प्लस लेंथ CB मायनस लेंथ AB बरोबर किती ते सांगा, असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्याचं उत्तरसुद्धा पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या रेषाखंडांच्या लांबीमध्ये दिलेलं आहे. आता हे सर्व समान भाग आहेत, त्यामुळे आपण भाग मोजून ही बेरीज वजाबाकी करू शकतो. आता पहिल्यांदा लेंथ BD पाहूया. B पासून D पर्यंत किती भाग आलेले आहेत ते पाहूया. 1 2 3 4 5 भाग आलेले आहेत. आपण BD बरोबर 5 एकक आलेले आहेत, 5 भाग आलेले आहेत. CBचे बघूया. CB मध्ये हा एकच भाग आहे. CB बरोबर एकच भाग आहे. यानंतर शेवटी आहे AB. AB सुद्धा एकच भाग आहे. मग आपल्याला जे समीकरण दिलेले आहे ते दिलेले आहे BD अधिक CB वजा AB. ते आपण लिहून घेऊया. दिलेलं समीकरण आहे लेंथ BD अधिक लेंथ CB वजा लेंथ AB. आता यात किमती भरूया. BD आपल्याला मिळालेला आहे 5 भाग आहेत, अधिक CB म्हणजे 1 भाग आणि वजा AB म्हणजे 1 भाग. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळतात 5 अधिक 1 6, 6 वजा 1 म्हणजेच 5 भाग मिळतात. म्हणजे ही जी लांबी आहे ती 5 भाग अशी आलेली आहे. आता आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातल्या कोणाची लांबी 5 भाग आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तो आपलं उत्तर असेल. इथे आहे लेंथ BD मोजूया. B पासून D पर्यंतचे भाग मोजावे लागतील. 1 2 3 4 5. BD ही 5 भाग लांबी आहे, त्यामुळे आपलं उत्तर BD हे येणार आहे. बाकीचे भाग मोजून घेऊया. AC पाहूया. A ते C 2 भाग आहेत. CD पाहूया. 1 2 3 4 भाग आहे आणि AD पाहूया. 1 2 3 4 5 6 भाग आहे. तर आपल्या उत्तरानुसार 5 भाग एवढं अंतर आलेलं आहे या समीकरणाचं उत्तर. तेव्हा आपला पर्याय क्रमांक 1 BD, ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 भाग आहेत, हे उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. P व Q हे संख्या रेषेवरील 2 भिन्न बिंदू आहेत. जर P हा बिंदू ऋण 3 ही संख्या दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल तर Q बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. आपल्याला त्यांनी P व Q हे संख्या रेषेवरील 2 भिन्न बिंदू दिले आहेत. एक संख्या रेषा काढूया आपण. इथे P घेतला, या ठिकाणी आपण Q घेऊया आणि Pचा जो निर्देशक आहे तो ऋण 3 आहे. त्यांच्यातील अंतर x एकक आहे. हे जे मधलं अंतर आहे ते x एकक आहे. तर Q बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. इथे सुद्धा 2 उत्तरं येणार आहेत, कारण Q जर उजवीकडे असेल तर वेगळा निर्देशक दर्शवेल, वेगळी संख्या दर्शवेल, आणि Q जर डावीकडे असेल तर वेगळी संख्या दर्शवेल. आता या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ठाऊक आहे उजवीकडचा निर्देशक हा डावीकडील निर्देशकापेक्षा मोठा असतो आणि उजवीकडच्या निर्देशकामधून डावीकडचा निर्देशक वजा केला की आपल्याला हे अंतर मिळत असतं. तर आपण त्यानुसार समीकरण मांडूया. सुरुवातीला आपण जर Q बिंदू डावीकडे असेल, इथे सुद्धा अंतर x आहे. सुरुवातीला आपण जर Q बिंदू डावीकडे असेल तर Qचा निर्देशक काय येईल ते पाहूया. मग इथे वजा 3, यातून हे अंतर वजा करावं लागेल, वजा x. हे जे उत्तर येईल हा Qचा निर्देशक असेल. या ठिकाणी वजा 3 वजा x, यामधील वजा जर आपण बाहेर कॉमन काढलं तर कंसात आपल्याला मिळेल 3 अधिक x. आपण चल सुरुवातीला घेऊन लिहूया, वजा x अधिक
3 अशा पद्धतीने हा आपल्याला पहिला निर्देशक मिळेल क्यूचा। आता क्यू जर उजवीकडे असेल तर आपल्याला पुन्हा एकदा त्याचा निर्देशक काढावा लागेल। पीचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे -3 आणि x अंतरावर क्यू हा बिंदू आहे, त्यामुळे या -3 मध्ये जर हे अंतर आपण x मिळवलं तर इथल्या क्यूचा निर्देशक मिळेल। त्यामुळे आपल्याला दुसरं समीकरण मांडावं लागेल -3 अधिक x। या ठिकाणी आपण x हा धन आहे, 3 हा ऋण आहे, त्यामुळे चल सुरुवातीला घेऊया x - 3 हा निर्देशक मिळेल। म्हणजे जर क्यू पीच्या उजवीकडे असेल तर त्याचा निर्देशक असेल x - 3 आणि जर इकडे डावीकडे असेल तर तो असेल -x अधिक 3। असे दोन निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत, (x अधिक 3) आणि दुसरा निर्देशक x - 3। पर्याय पाहूया। पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसत आहे x - 3 आणि कंसाच्या बाहेर (x अधिक 3) हे दोन्ही निर्देशक अचूक इथे दर्शवलेले आहेत। तेव्हा या 5व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न पाहूया। पुढे 6वा प्रश्न आहे, ऋण 32°11 ही संख्या संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील, आणि इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। हा प्रश्न सोडूया। आपल्याला दिलेली जी संख्या आहे ती आहे ऋण 32°11 ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि ही संख्या संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील हे पाहूया। या ठिकाणी आपल्याला जो छेद दिलेला आहे 11 त्याने इथे 32ला भाग द्यावा लागेल। जर 32ला आपण भाग दिला तर 11 दुने 22 होतात। म्हणजे ही जी संख्या आहे ती आपण अशा प्रकारे लिहू शकतो 22 अधिक 10 आणि छेद 11। त्यानंतर 11 दुने 22 होतील, म्हणजे इथे ऋण 2 आणि 10°11 पुढे राहील। अशा पद्धतीने ऋण 32°11चे आपण 2 पूर्णांक 10°11 अशा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं। आता संख्या रेषेवर जर आपण पाहिलं तर इथे 0 असेल तर इथं असेल ऋण 1, इथे असेल ऋण 2 आणि इथे असेल ऋण 3। इथे 2 पूर्णांक 10°11 आहे, म्हणजे 2 पूर्ण आणि त्यानंतर या पुढील एककाचे 11 भागांपैकी 10वा भाग या ठिकाणी ही संख्या येईल। म्हणजेच ही ऋण 32°11 संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी आपल्याला ऋण 2 व ऋण 3 या एककाचे समान भाग करावे लागतील। तेव्हा याचं उत्तर आहे ऋण 2 व ऋण 3 आणि इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे ऋण 2 व ऋण 3 हे या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहूया। यानंतर प्रश्न 7वा आहे, संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा। इथे एक संख्या रेषा दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्यावरून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे। संख्या रेषेवर 0 बिंदू आहे, त्यानंतर धन बाजूला ABCDE 5 बिंदू दिलेले आहेत आणि ऋण बाजूला PQRS असे बिंदू दिले आहेत आणि प्रत्येकाचे निर्देशक दिलेले आहेत। आता आपल्याला पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दर्शवला आहे, त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखा। इथे 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये लहान मोठेपणाचा संबंध दर्शवलेला आहे आणि यातली चुकीची जोडी, चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी आपल्याला निवडायची आहे। तर पहिला आहे ऋण 2/2 शून्यापेक्षा लहान आहेत। आता ऋण 2/2 म्हणजेच ऋण 1 हे शून्यापेक्षा लहान आहेत, हे बरोबर आहे, कारण प्रत्येक ऋणसंख्या ही शून्यापेक्षा लहान असते। त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे। आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे, त्यामुळे पर्याय 1 येणार नाही। यानंतर दुसरा पर्याय आहे 4/2 5/2 पेक्षा लहान आहेत। इथे पण आपण बघू शकतो 4/2 इकडे 5/2 आहेत, 5/2 पुढे आहेत उजव्या बाजूला, त्यामुळे हा सुद्धा संबंध अगदी बरोबर आहे। यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे 0 लहान ऋण 4/2 पेक्षा। तर इथे ऋणसंख्या ही शून्यापेक्षा मोठी दर्शवलेली आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे, कारण सर्व ऋणसंख्या या शून्यापेक्षा लहान असतात। त्यामुळे आपल्याला या 4 पैकी जो चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी शोधायची होती ती जोडी पर्याय क्रमांक 3 आहे। इथे चुकीचा संबंध दर्शवलेला आहे। पर्याय क्रमांक 4 पाहून घेऊया। ऋण 2/2 5/2 पेक्षा लहान आहेत। इथे सुद्धा योग्य दर्शवलेला आहे, कारण ही ऋणसंख्या आहे, ही धनसंख्या आहे। सर्व धनसंख्या ह्या सर्व ऋणसंख्यांपेक्षा मोठ्या असतात, त्यामुळे साहजिकच ही सुद्धा योग्य संबंध दर्शवणारी जोडी आहे। तेव्हा या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी
पर्याय क्रमांक 3 ही येणार आहे. पुढे प्रश्न 8वा पाहूया. प्रश्न 8वा आहे, ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार आहे, बी बरोबर 2 ऋण संख्यांचा गुणाकार आहे आणि सी बरोबर 1 धन व 1 ऋण संख्यांचा गुणाकार असल्यास ए अधिक बी वजा सी बरोबर किती. इथे आपल्याला त्याचं उत्तर धनसंख्या, ऋणसंख्या, धन किंवा ऋणसंख्या आणि 0 या स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला येणारं उत्तर धन असेल, ऋण असेल किंवा धन किंवा ऋण दोन्ही असू शकतं का किंवा 0 असू शकतं का असं ओळखायचं आहे. आपण ए 2 धनसंख्यांचा गुणाकार आहे हे पहिल्यांदा घेऊया. ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार घेऊया. समजा आपण त्या 2 धनसंख्या x आणि y मांडल्या तर त्यांचा गुणाकार येईल xy. यानंतर बी हा 2 ऋणसंख्यांचा गुणाकार आहे. जर बी घेतला तर तो 2 ऋणसंख्यांचा गुणाकार आहे. त्या 2 ऋणसंख्या जर आपण ऋण x आणि ऋण y मांडल्या तर आपल्याला ठाऊक आहे ऋणसंख्यांचा गुणाकार दोन्ही ऋणसंख्या असतील तर त्यांचा गुणाकार हा धन येतो. म्हणजे याचा गुणाकार सुद्धा धन येणार आहे xy. आणि यानंतर सी आहे 1 धन व 1 ऋणसंख्या यांचा गुणाकार पाहायचा आहे. सी मध्ये एक संख्या धन आहे आणि एक ऋण आहे. सी इथे घेऊया. एक संख्या ऋण आणि एक संख्या धन घेतली तर हा गुणाकार ऋण येत असतो. म्हणजे सुरुवातीला आपण दिलेल्या अटीप्रमाणे 2 धनसंख्यांचा गुणाकार धन येतो हे पाहिलं, 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धन येतो, 1 धन 1 ऋण असा असेल तर गुणाकार ऋण येतो. अशा पद्धतीने आपण धन ऋणाच्या स्वरूपात हे गुणाकारांची उत्तरं कशी येतील ते पाहिलं. आता प्रश्न पाहूया. प्रश्नामध्ये आहे ए अधिक बी वजा सी. ए अधिक बी वजा सी. तर इथे ए म्हणजे धनसंख्या येणार आहे कारण आपण पाहिलं हा गुणाकार धन येतो. त्यामुळे इथे आपण लिहूया धनसंख्या अधिक बी म्हणजे ऋण संख्यांचा गुणाकार आहे, हा सुद्धा धन येणार आहे. त्यामुळे इथे पण लिहूया धनसंख्या वजा 1 धन व 1 ऋण संख्येचा गुणाकार सांगितला होता तो ऋण संख्या येतो आणि इथे वजा आहे त्यामुळे हा वजा इथं लिहून आतमध्ये येणार ऋण संख्या. अशा स्वरूपाचं आपलं संख्यांची मांडणी येईल. आता हे सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येईल धनसंख्या अधिक धनसंख्या आणि ऋण संख्या आहे. म्हणजे कंसाच्या बाहेरही ऋण आहे आणि आतही ऋण आहे. अशा वेळी ऋण अधिक होत असतं. त्यामुळे इथे शेवटी येईल धनसंख्या अधिक धनसंख्या आणि इथे अधिक धनसंख्याच येणार आहे कारण ऋण आणि आतमधला ऋण मिळून धन होईल. 3ही धनसंख्या आहेत म्हणजे याचं जे एकंदर उत्तर येणार आहे ते सुद्धा धनसंख्या हेच येणार आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे धनसंख्या. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे धनसंख्या. त्यामुळे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धनसंख्या. प्रश्न 9वा पाहूया. पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला व पुन्हा सी पर्यंत गेला तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की त्याने माणसाने 3 स्थानं बदललेली आहेत परंतु आपल्याला प्रश्न असा आहे की मूळ स्थानापासून तो किती दूर गेला. म्हणजे शेवटी जे स्थान असेल सी ते ए पासून किती दूर आहे एवढंच आपल्याला पाहावं लागेल. जर आपल्याला प्रश्न असा असता की त्याने एकूण प्रवास किती केला तर आपल्याला सर्व प्रवास मोजावा लागला असता. परंतु इथे लक्षात घ्या तो मूळ स्थानापासून किती दूर गेला एवढं विचारलेलं आहे. तेव्हा पहिल्यांदा तो ए पासून डी पर्यंत गेलेला आहे. इथे ए आहे, इथे 0 निर्देशक आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे आणि हे समान भाग केलेले आहे. 0 ते 1 चे 1 2 3 4 एकाचे 4 भाग केलेले आहेत. 1 2 3 4 इथे सुद्धा एकाचे 4 भाग आहेत म्हणजे सर्व भाग समान आहेत. आता आपण फक्त भाग मोजून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो. इथे ए पासून तो डी पर्यंत गेला आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 भाग तो चालला किंवा पुढे गेला. नंतर डी पासून बी पर्यंत आला, पुन्हा 1 2 3 4 भाग मागे आला आणि पुन्हा सी पर्यंत गेला. पुन्हा इथून 1 2 भाग पुढे गेला. शेवटी तो सी वर आहे आणि आपल्याला विचारलेला आहे की मूळ स्थानापासून किती दूर गेला. म्हणजे आपल्याला ए ते सी एवढंच अंतर मोजावं लागेल. पुन्हा एकदा सांगतो जर आपल्याला संपूर्ण प्रवास त्याने किती केला असं विचारलं असतं तर त्याचा संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला या तिघांची बेरीज करावी लागली असती. परंतु इथे फक्त विचारलेला आहे की तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. मूळ स्थान होतं ए, अंतिम स्थान आहे सी म्हणजे ए ते सी एवढंच अंतर आपल्याला मोजायचं आहे. तर 1 2 3 4 5 भाग तो गेलेला आहे. इथे एकाचे 4 भाग केलेले आहे म्हणजे प्रत्येक भाग 0.25चा आहे. 0.25
इथे 0.50, 0.75, इथे 1 आणि 1.25. 1.25 एकक एकूण तो अंतर गेलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 1.25. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे 10वा प्रश्न पाहूया. पुढील आकृतीबाबत दिलेल्या पैकी सत्य विधान टिंबटिंब हे आहे. इथे 4 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी सत्य विधान कोणतं आहे, म्हणजे इथे सुद्धा लहान मोठेपणाचा संबंध दर्शवलेला आहे. तर कोणता लहान मोठेपणाचा संबंध हा योग्य आहे ते ओळखायचं आहे. अर्थातच इथे 3 संबंध हे चुकीचे असणार आहेत आणि एकच संबंध हा बरोबर असणार आहे. इथे बी, सी आणि टी बिंदू दिले आहेत, त्यांचे निर्देशक दिलेले आहेत. टीचा निर्देशक आहे -1.07, सीचा आहे -1.21 आणि बीचा आहे -1.39. पहिल्या पर्यायामध्ये -1.21 मोठा 1.07 पेक्षा असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला ठाऊक आहे ऋण संख्यांमध्ये जी लहान संख्या असते ती मोठी असते, त्यामुळे हा चुकीचा संबंध आहे. हे असत्य विधान आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे -1.39 मोठा 1.21 पेक्षा. इथे सुद्धा -1.21 हा मोठा असतो, त्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 आहे -1.07 लहान 1.39 पेक्षा. हे सुद्धा चुकीचं आहे, कारण 1.07 हा 1.39 पेक्षा मोठा आहे. आता राहिला पर्याय क्रमांक 4. इथे दिलेला आहे 1.07 मोठा 1.39 पेक्षा. हा पर्याय अगदी बरोबर आहे, सत्य आहे, कारण 1.7 हा 1.39 पेक्षा मोठा आहे. इथे आकृतीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 1.07 हा उजवीकडे आहे आणि 1.39 हा डावीकडे आहे. 1.7 हा या दोन्ही संख्यांपेक्षा मोठा आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे, कारण एकमेव पर्याय क्रमांक 4 हे सत्य विधान आहे. बाकीची 3ही चुकीच्या पद्धतीने संबंध दाखवलेले असल्यामुळे असत्य विधाने आहेत. पुढे प्रश्न 11वा पाहूया. पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूंपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचा पर्याय निवडा. इथे पी पासून झेड पर्यंत आपल्याला काही बिंदू दिलेले आहेत आणि पीचा निर्देशक आलेला आहे 2, क्यूचा निर्देशक दिलेला नाही, आरचा निर्देशक आहे 2.4, व्हीचा निर्देशक आहे 3.2 आणि इथे वायचा निर्देशक आहे 3.8. इथे प्रत्येक भाग म्हणजे एककाचे किती भाग केलेले आहेत ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. इथे 2 आहे, त्यानंतर इथे मध्ये एक गॅप आहे आणि ते 2.4 आहे, म्हणजेच 2 भागामध्ये 2.4 झाले. याचा अर्थ इथे 2.2 असणार आहे. 2.2, 2.4, 2.6, 2.8 आणि इथे 3 असणार आहे. यानंतर 3.2, 3.4, 3.6, 3.8 आणि इथे 4 असणार आहे. याचा अर्थ हा प्रत्येक भाग 0.2 एवढ्या मापाचा आहे, हे आपल्या लक्षात आलं. आता यानुसार आपण प्रश्न पाहूया. एक्स या बिंदूपासून टी या बिंदूचे अंतर किती? इथे आपल्याला एक्स हा बिंदू आहे आणि या ठिकाणी टी हा बिंदू आहे. एक्सपासून टीचं आपल्याला अंतर काढायचं आहे. भाग किती आहेत बघूया. 1, 2, 3 आणि 4 भाग आहेत. प्रत्येक भाग हा 0.2 एवढ्या मापाचा आहे. 4 भाग आहेत, म्हणजे हा गुणाकार केल्यावर आपल्याला 0.8 मिळेल. याचा अर्थ एक्सपासून टीचं जे अंतर आहे ते 0.8 असणार आहे. तेव्हा या 11व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 0.8. या ठिकाणी संख्या रेषेवर आधारित असलेला दुसरा स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. संख्या रेषेवरील विविध प्रकारच्या उदाहरणांचा यात समावेश आहे. अशाच उदाहरणांचा तुम्ही सराव करा. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.